राधे राधे सगळ्यांना. आपल्या लाईफमध्ये आहे ना, जसे नंबर्स इम्पॉर्टंट आहेत तसंच क्रिस्टलचं पण खूप जास्त महत्त्व आहे. स्फटिक हे नाव खूप साऱ्या लोकांनी ऐकलं असेल. मोस्ट कॉमन जो क्रिस्टल आहे तो आहे स्फटिक, म्हणजे क्लिअर क्रिस्टल कॉर्ड. सो क्लिअर क्रिस्टल कॉर्ड हा क्लिन्झिंगसाठी यूज केला जातो. त्यानंतर आहे ॲमेथिस्ट. ॲमेथिस्ट हा स्पिरिच्युअल ग्रोथसाठी यूज केला जातो, स्टडीसाठी यूज केला जातो. तर जे लोक मार्केटिंगमध्ये आहेत त्या लोकांनी कार्नेलियन क्रिस्टल जर का यूज केलं तर ते त्यांच्यासाठी बेनिफिशियल आहे. त्यानंतर ज्यांना प्रोटेक्शनची आवश्यकता आहे सो दे कॅन यूज टायगर्स आय. ज्यांच्या लाईफमध्ये प्रेमाची कमी आहे किंवा ज्यांच्या लाईफमध्ये रिलेशनशिप इश्यूज चालू आहेत किंवा हजबंड वाईफमध्ये काही इश्यूज चालू आहेत तर त्यांनी रोज क्वार्ट्स हा यूज केला पाहिजे. सो खूप सारे क्रिस्टल्स आहेत आणि त्या गलत प्रकारे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये त्याचा यूज करू शकता. एक सगळ्यात फेमस क्रिस्टल आहे पायराइट. होपफुली तुम्हाला तो दिसत असेल. सो पायराइट हा सगळ्यात जास्त फेमस क्रिस्टल आहे. खूप साऱ्या लोकांना पायराइटबद्दल माहिती आहे. बट पायराइट हा लोक म्हणतात की मनी अट्रॅक्ट करतो. पायराइट इज नॉट फॉर मनी अट्रॅक्शन. पायराइट हा तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट करतो. जर का तुम्हाला मनी अट्रॅक्शन करायचं असेल, मनीला अट्रॅक्ट करायचं असेल स्वतःकडे, देन यू हॅव टू यूज मनी अट्रॅक्शन ब्रासलेट. हे सर्व ब्रासलेट्स, हे सर्व क्रिस्टल्स आमच्याकडे अवेलेबल आहेत. तुम्ही आमच्याशी कनेक्ट होऊ शकता. त्यानंतर एक तुमच्यासाठी सजेशन आहे की कुठलंही क्रिस्टल तुम्हाला ऑनलाईन हे सर्व क्रिस्टल्स भेटून जातील. मी जे इन्फॉर्मेशन दिली याच्यापेक्षा भरपूर इन्फॉर्मेशन तुम्हाला खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये येतील. पण हे मी तुम्हाला सजेस्ट करेल की कुठलंही क्रिस्टल यूज करण्यापूर्वी तुमचे नंबर्स ते त्यासाठी सपोर्टिव्ह आहेत का हे पण पहिले चेक करावं लागतं. कारण बरेचदा असं होतं की लोक कुठलाही क्रिस्टल यूज करून घेतात आणि मग नंतर मग त्याच्यामुळे त्यांना तो त्रास फेस करावा लागतो. म्हणजे मी स्वतः काही क्रिस्टल्स यूज करून बघितले आहेत की मला पहिले या गोष्टींवर विश्वास नव्हता की त्यामुळे त्रास होऊ शकतो. बट ज्यावेळेस मला सूट न होणारे क्रिस्टल्स मी यूज केले ॲट दॅट टाईम मला त्रास झाला. आणि म्हणून मी तुम्हाला सांगते आहे की कुठलंही क्रिस्टल असंच नाही कोणीतरी सांगत आहे म्हणून नका यूज करू. त्या क्रिस्टलबद्दल पहिले जाणून घ्या, तो खरंच तुमच्यासाठी सुटेबल आहे का ते जाणून घ्या आणि नंतरच मग तो यूज करायला चालू करा. आणि हे नुसतं असंच नाही की मार्केटमधून आणलं आणि घातलं. याला प्रॉपर प्रोसिजर असते. तुमच्या नावाने तो चार्ज केला जाते, तुमच्या डेट ऑफ बर्थनुसार तो चार्ज केला जाते. त्यानंतर कुठल्या प्रॉब्लेमसाठी तो हवा आहे, कोणाला काही हेल्थ इश्यूज आहेत तर त्यांच्यासाठी तो प्रॉपरली तो वाला क्रिस्टल तसा चार्ज केला जातो आणि नंतर मग तो त्यांना यूज देण्यात येतो. त्यानंतर मी टंबल्स वगैरे पण काही काही लोकांना सजेस्ट करते की तुमच्या घरात तुम्ही टंबल्स ठेवा. त्यानंतर पिरॅमिड असतो, क्रिस्टल पिरॅमिड वगैरे, तर तो पण ते कसं आहे की तो कॉमन पूर्ण घर म्हणजे कसं आहे कॉमन एरिया आहे. बट ज्यावेळेस तुम्ही क्रिस्टल्स यूज करता, हे जे क्रिस्टल्स आहेत हे तुम्ही पर्सनली यूज करणार आहात. सो त्याचा इफेक्ट फक्त आणि फक्त तुमच्यावरच जाणवणार आहे. म्हणून क्रिस्टल हे कोणीतरी म्हणत आहे म्हणून असंच नका यूज करू. त्याच्याबद्दल प्रॉपर जाणून घ्या. कुठला क्रिस्टल तुमच्यासाठी सुटेबल आहे ते पहिले जाणून घ्या आणि नंतरच मग तो यूज करा. प्रत्येक क्रिस्टल हा प्रत्येकासाठी नसतो हे लक्षात ठेवा. राधे राधे.